श्रीराम जय राम जय जय राम. कोणाचेही मन न दुखावता सर्वांशी प्रेमाने वागावे. ज्याला 4 पैसे शिल्लक टाकावे तसे वाटत असेल त्याने पहिली कोणती गोष्ट करायची ती ही की कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये. हे साधले की मग खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते. तोच नियम प्रेमाला लागू असतो. प्रेम वाढावे असे वाटत असेल तर प्रथम द्वेष बुद्धीला मूठ माती देणे जरूर आहे. नंतर प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे. चुकून सुद्धा कोणाचे मन दुखावणार नाही अशी दक्षता घेणे जरूर आहे. एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तऱ्हेने देहाला दुखापत केली तर ती थोड्याफार वेळाने भरून निघेल आणि त्याच्या हातापाया पडून माफी मागितली तर तो मनुष्य क्षमाही करील. पण मन दुखवण्या इतकी वाईट गोष्ट दुसरी नाही. मन दुखविणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखवण्यासारखे आहे. कारण भगवंताने ज्या आपल्या विभूती सांगितलेल्या आहेत त्यात मी मन आहे असे सांगितले आहे. सत्याचे व्रत चांगले आहे हे खरे, पण सारासार विचार प्रत्येक ठिकाणी अवश्य लागतो. एखादा मनुष्य जर असे म्हणाला की मी एक सत्य तेवढेच जाणतो आणि सत्य बोलताना आई, बाप, माणसे, देव, गुरु वगैरे कुणालाच ओळखत नाही तर त्याला काय म्हणावे? एक सत्य पाळण्याच्या नावाखाली जर असल्या पूज्य विभूतींचे अवमान करण्याचे 10 गुणे होत असतील तर त्या सत्याला चांगले तरी कसे म्हणावे? चोरी करण्याकरिता आलेल्या चोराला त्याला चोरी करू दिली नाही तर त्याचे मन दुखावेल म्हणून चोरी करू देणे हे योग्य म्हणता येईल का? सारांश, प्रत्येक गोष्टीत सारासार विचाराची गरज आहे. समजा एका बापाला 4 मुलगे आहेत. त्या 4 एकाला गोड आवडते, दुसऱ्याला आंबट आवडते, तिसऱ्याला तिखट आवडते आणि चौथ्याला तेलकट आवडते. आता प्रत्येकाच्या या रुची वैचित्र्यामुळे जर ते भांडू लागले तर भांडण कधीच मिटणार नाही. म्हणून भांडण मिटवायचे असेल तर चौघांनीही एकमेकांच्या रुचीकडे दुर्लक्ष केले पाहिजे. हे पहिले काम. आणि पुढे प्रेम वाढविण्याकरिता ज्या एका बापाची आपण 4 मुले आहोत त्याच्याकडे दृष्टी ठेवणे हे दुसरे काम. म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून आपण सर्व बंधू आहोत ही एकच जाणीव डोळ्यांसमोर राहून प्रेमाचे पोषण होईल. कशाही परिस्थितीत एकमेकांशी सलोख्याने आणि प्रेमाने राहणे या सारासार विचाराचे पालन प्रत्येक भावाने केले तर कोणाचेही मन न दुखविता कुटुंबात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. साधकाच्या घरात इतके प्रेम असावे की ते सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असे झाले पाहिजे. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 11 दशक 11. विषय विवेक आणि त्याचे महत्त्व. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखणे, सत्य आणि असत्य याचा निर्णय घेणे, तात्पुरते आणि शाश्वत यातील भेद समजणे. समर्थ सांगतात विवेक हा जीवनाचा मार्गदर्शक आहे. विवेक का आवश्यक आहे? योग्य निर्णय घेण्यासाठी, चुकीपासून दूर राहण्यासाठी, आत्मज्ञानाच्या मार्गावर चालण्यासाठी. एक उदाहरण. एखाद्याला 2 मार्ग दिसतात. एक सोपा पण चुकीचा, दुसरा कठीण पण योग्य. विवेक असलेला व्यक्ती योग्य मार्ग निवडतो. विवेक नसल्याचे परिणाम.
चुकीचे निर्णय, पश्चाताप, दुःख. विवेक कसा वाढवावा? समर्थ सांगतात, आत्मचिंतन करा, सत्संग करा, अनुभवातून शिका, संतांचे मार्गदर्शन घ्या. विवेक आणि साधना, ध्यान, नामस्मरण, शास्त्र वाचन या गोष्टींमुळे विवेक वाढतो. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी विवेकावर विशेष भर दिला. एक साधा दृष्टांत. अंधारात काही दिसत नाही, पण प्रकाश आला की सर्व स्पष्ट होते. तसेच विवेक हा जीवनातील प्रकाश आहे. अंतिम सार. समास 11 दशक 11 आपल्याला सांगते, विवेक वाढवा, योग्य निर्णय घ्या, सत्याचा मार्ग निवडा आणि साधना करा. असे जीवन जगणारा मनुष्य शांत, यशस्वी आणि प्रगल्भ होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 11 दशक 12. विषय शांती आणि तिचे खरे स्वरूप. शांती म्हणजे काय? शांती म्हणजे मनाची स्थिर अवस्था, विचारांची शांतता. बाह्य परिस्थिती काहीही असो, आतील शांतता टिकवणे. समर्थ सांगतात, खरी शांती बाहेर नाही, ती अंतर्मनात आहे. अशांती कशामुळे येते? इच्छा आणि अपेक्षा, लोभ, क्रोध, मत्सर, तुलना आणि असंतोष. एक उदाहरण. एखाद्याकडे सर्व काही आहे, पैसा, मान, प्रतिष्ठा, पण मन अशांत आहे. दुसरा साधं जीवन जगतो, पण मन शांत आहे. शांती का आवश्यक आहे? आनंदासाठी, योग्य निर्णयासाठी, निरोगी जीवनासाठी. शांती कशी मिळवावी? समर्थ सांगतात, अपेक्षा कमी, समाधान ठेवा, वर्तमानात जगा, सकारात्मक विचार ठेवा. साधना आणि शांती. ध्यान, नामस्मरण, प्राणायाम, मौन या गोष्टींमुळे मन शांत होते. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांचे मन अत्यंत शांत आणि स्थिर होते. एक साधा दृष्टांत. तळे शांत असेल तर त्यात आकाश स्पष्ट दिसते. तसेच मन शांत असेल तर सत्य स्पष्ट दिसते. अंतिम सार. समास 11 दशक 12 आपल्याला सांगते, मन शांत ठेवा, अपेक्षा कमी करा, समाधान ठेवा आणि साधना करा. असे जीवन जगणारा मनुष्य आनंदी, स्थिर आणि समाधानी होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम, जय जय राम. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.